श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप हार्दिक स्वामीमाई शुभेच्छा. आज 26 मार्च 2026 रोजी गुरुवारी आलेली आहे श्री रामनवमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये रामनवमीचा सण हा अत्यंत उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. प्रभू श्रीरामांचा जन्म याच पावन तिथीला झाला. चैत्र शुक्ल नवमीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. तोच हा दिवस म्हणजेच रामनवमी ही सगळीकडे उत्साहामध्ये आणि आनंदाने साजरी करण्यात येते. या रामनवमीच्या दिवशी सर्व भक्तगण रामांची विधिवत पूजा करतात आणि शुभ मुहूर्तावर म्हणजेच ज्यावेळी प्रभू श्रीरामांचा जन्म हा झाला म्हणजेच दुपारी 12:39 पाळणा हा हलवतात. रामाच्या मंदिरामध्ये छान फुलांनी सजावलेला पाळणा या दिवशी बांधण्यात येतो आणि रामजन्माच्या वेळी त्या पाळण्यात रामललाला ठेवण्यात येते आणि पाळणा गाऊन प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस हा अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येतो. प्रभू श्रीरामांना भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जाते. अधर्मावर धर्माचा विजय प्राप्त करून प्रभू श्रीरामांनी सर्वांना सत्य मार्गावर राहून चांगले कर्म करण्याची शिकवण दिली. प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. प्रभू श्रीराम हे एकपत्नी, एकवचनी आणि एकबाणी होते. रामनवमीच्या दिवशी सर्व भक्तगण संपूर्ण विधीपूर्वक प्रभू श्रीरामांची पूजा करतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा प्राप्त होण्यासाठी आणि तसंच आपल्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख नष्ट होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करतात. यंदा म्हणजेच 2026 मध्ये रामनवमीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभयोग हे जुळून आलेले आहेत, ज्यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व हे अधिकच वाढले आहे. तर आज रामनवमीच्या दिवशी आपण प्रभू श्रीरामांची योग्य विधीपूर्वक पूजा ही तर करायचीच आहे आणि काही साधे सोपे उपाय हे सुद्धा आपल्याला आज करायचे आहेत, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा रामनवमीच्या दिवशी शुभयोग जे काही जुळून आलेले आहेत, तर या शुभयोगांमध्ये आपण प्रभू श्रीरामांची जी काही पूजा करू तर आपण केलेल्या त्या पूजेचे फळ हे अधिक पटीने वाढणार आहे आणि तसंच काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा आपण जे करणार आहोत तर त्या उपायांचं फळ हे सुद्धा आपल्याला अधिक पटीने जास्त प्रमाणामध्ये मिळणार आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय हा करायचा आहे. आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे, जेणेकरून आपल्या घरातले सर्व नकारात्मकता, दोष, संकट, इडापिडा, दारिद्र्य, दुःख हे सगळं नष्ट होतील आणि प्रभू श्रीरामांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तर हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी कसा करायचा आहे, कापुरासोबत कोणती एक वस्तू आपल्याला आज जाळायची आहे आणि कशी जाळायची आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा आज संध्याकाळी हा उपाय तुमच्या घरी अवश्य करा, म्हणजे तुमच्या घरातली सर्व निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, सर्व दुःख, संकट, त्रास, बाधा, इडापिडा आणि दारिद्र्य हे दूर होईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. म्हणून तुम्हीसुद्धा आज हा उपाय अवश्य करा. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही आता जाणून घेऊया. आज रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय केल्याने आपल्या घरातले सर्व इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष, भांडणं, कलह आणि तसंच अडचणी या नष्ट होऊन आपल्या घरातलं दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा राहील आणि आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कापुराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कुठलीही पूजा केल्यानंतर कापूर जाळून कापुराची आरतीही केली जाते. मग कुठल्याही देवी देवतांची पूजा आपण केली तरीसुद्धा कापुराची आरती ही शेवटी केली जाते आणि त्याचप्रमाणे हवन करताना सुद्धा कापराचा उपयोग हा केला जातो. आपल्या घरामध्ये कापूर जाळल्यामुळे नकारात्मक शक्ती या आपल्या घरातून निघून जात असतात. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्या घरातल्या वातावरणातील बारीक जे काही रोगजंतू असतील तर ते रोगजंतूसुद्धा नाहीसे होतात. कापूर जाळल्याने देवांची कृपा ही तर आपल्यावर होतेच, पण त्यासोबतच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि आपल्या घरातली अलक्ष्मी, निगेटिव्हिटी ही निघून जाते आणि आपल्या घरातल्या वातावरणामध्ये एक प्रकारची शुद्धताही येत असते. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही नित्यनियमानं तुमच्या घरामध्ये कापूर जाळला तर यामुळे तुमच्या घरातलं वातावरण हे अतिशय प्रसन्न होत असतं आणि म्हणून आपण प्रत्येकाने संध्याकाळी आणि तसंच सकाळीसुद्धा नित्यनियमानं आपल्या घरामध्ये कापूर हा जाळला पाहिजे. तर आज श्रीरामनवमीच्या दिवशीसुद्धा संध्याकाळी आपल्याला कापूर हा जाळायचा आहे. आज हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत करायचा आहे
आणि या वेळेमध्ये जर तुम्हाला जमत नसेल तर संध्याकाळी 6 वाजेपासून तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात. आणि ज्यांना शक्य असेल तर अशा सर्व व्यक्तींनी हा उपाय आज संध्याकाळी 6 वाजेपासून ते 6:30-8च्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करा. तर आज हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मोठी मातीची पणती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं तुमच्याकडे असेल तर ते भांडं जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल. पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीचं भांडं हेच घ्यायचं आहे. म्हणून तुम्ही मातीची पणती किंवा मातीचं कापूर जाळण्याचं जे भांडं तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अखंड अक्षदया टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर या तांदळावर आपल्याला 9 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आणि तसंच 9 अखंड फूल असलेल्या लवंगा या ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आणि ही पिवळी मोहरी या भांड्यामध्ये टाकण्याआधी तुमच्या घरामध्ये तुमची जी मुलं असतील, लहान असोत किंवा मोठे असोत, तर त्या मुलांच्या अंगावरून तुम्हाला 7 वेळा ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 1 चमचाभर शुद्ध गाईचं तूप यावर टाकायचं आहे. आणि त्यानंतर या सर्व वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. आणि या वस्तू प्रज्वलित करण्याआधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये आणि तसंच तुळशीपाशी दिवा अगरबत्ती लावून घ्यायचा आहे. आणि तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या सर्व वस्तू आपल्याला देवघरासमोर ठेवून तिथे त्या प्रज्वलित करायच्या आहेत. या सर्व वस्तू प्रज्वलित करताना आपल्याला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. आणि त्यानंतर या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत. आणि या वस्तू प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा कंटिन्यू जप हा करायचा आहे. किंवा मग तुम्ही जय श्रीराम हा मंत्र जरी म्हटला तरीही चालेल. आणि हे भांडं आपल्याला थोडा वेळ आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तिथून हे भांडं आपल्याला उचलायचं आहे. आणि याचा जो काही धूर आहे तर तो धूर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. प्रत्येक रूममध्ये आपल्याला हे भांडं फिरवायचं आहे. म्हणजे जेणेकरून हा धूर आपल्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये पसरेल आणि आपल्या घरातली सर्व निगेटिव्हिटी यामुळे दूर होईल. अलक्ष्मीही आपल्या घरातील निघून जाईल. आणि त्यानंतर हे भांडं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायचं आहे. आणि हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या खिडक्या आणि दरवाजे हे उघडे ठेवायचे आहेत. आणि जोपर्यंत या सर्व वस्तू जळत आहेत तोपर्यंत हे भांडं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचं आहे. तर याप्रमाणे हा अतिशय प्रभावी उपाय आज आपल्याला रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. लवंग या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि तसंच या लवंगा जाळल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मीही आकर्षित होत असते. आज नवमी तिथी असल्यामुळे आपल्याला 9 लवंगा आणि 9 भीमसेनी कापराच्या वड्या या घ्यायच्या आहेत. पिवळी मोहरी ही आपल्या घरातली सर्व नकारात्मकता निगेटिव्हिटी बाहेर काढण्याचं काम करत असते. आणि म्हणून आज रामनवमीच्या दिवशी या सर्व वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातली सर्व निगेटिव्हिटी नकारात्मकता अलक्ष्मी घरातून निघून जाईल. आपल्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होईल. आणि तसंच आपल्या घरातल्या सर्व अडचणी या नष्ट होतील. आपल्या घरातलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. आणि म्हणून आज हा उपाय आपल्याला सर्वांना आवर्जून करायचा आहे. आणि या भांड्यातल्या सर्व वस्तू जळाल्यानंतर ज्या काही इतर वस्तू या शिल्लक राहिलेल्या असतील तर त्या सर्व वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. ज्या काही अर्धवट जळालेल्या वस्तू असतील तर त्या सर्व वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही आज अवश्य करून बघा. यामुळे तुमच्या घरातली सर्व संकट दूर होतील. माता लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये प्रवेश होईल आणि तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर हे अखंड नांदेल. म्हणून हा उपाय तुम्ही सर्वांनी आवर्जून करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.